बघू वर कसं दिसतंय. आहे आमचा बैलोबा. तेवढ्यासाठी सुरू केलं ना. ही वस्तू किती क्यूट दिसते ते. हॅलो नमस्कार आणि कशा आहात तुम्ही. पुढे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आज आहे बैलपोळा. बैलपोळा विशेष आपण बनवणार आहोत पुरणपोळी. तर आता ही जी अर्धी डाळ आहे ती मी तिकडे कुकर पुरण करायला लावले आणि ही जी डाळ आहे ह्याचं आपण बनवणार आहोत बेसन पीठ. त्याकरता ही घरची गिरणी आहे त्यात मी डाळ घालते. ह्यात दिले असं कुठली चाळणी लावायची आपल्याला कुठल्या गोष्टीला, तर आपण चना डाळ बेसन बनवायचे त्यासाठी चाळणी नंबर 4 आपण वापरूयात. या पद्धतीची 4 नंबरची आपली चाळणी आहे. तर आमच्याकडे आहे चार गावरान गाय आणि एक जर्सी गाय आहे. आणि पुरणपोळी सोबतच आमच्याकडे जे आपण म्हणजे सगळ्यांकडेच करत असतील मला वाटतं शेंगोळे शिंगांमध्ये घालतात. जे आपण छोट्या छोट्या मातीच्या मूर्ती आणतो त्या ज्या मूर्ती असतात त्याच्या शिंगांमध्ये घालायला गुळाचं पाणी लागतं. आपण ते पिठात जे कणकेचं पीठ असतं तेच थोडं गुळाचं काय बोलते जी कणिक मळतो ना आपण ती गुळाचं पाणी घालून मळायची. त्याचे गोल गोल लाटायचे. जोपर्यंत डाळ शिजते आपलं पीठ बनवून होतंय बेसनचं तोपर्यंत आपण करून घेऊया देवपूजा. तर माझी देवपूजा आणि घरी बैलांची सुद्धा पूजा करून झालेली आहे. आणि त्यानंतर मी करायला घेतलेले आहेत हे शेंगोळे. ह्या पद्धतीने वळून घ्यायचे आहे, गोल गोल बनवायचे आणि हेच आपल्याला आता तळून घ्यायचे आहे. आपले शेंगोळे जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि असं ह्या पद्धतीने आता आपल्याला बैलांच्या शिंगांमध्ये हे शेंगोळे घालून घ्यायचे. तर मस्तपैकी माझे शेंगोळे घालून झालेले आहेत माझ्या बैलांना आणि उरलेले मी खाऊ शकते. बघर माणसाची नारळ कसं खाली होती. तुमचं पूर्णाचं काय मावशी. तुम्हाला माझ्याच पद्धतीनं करू द्या परत पुरणपोळ्या. कोणतं स्टील ते टिपरी का? ट्राय टिपरी नाही हो ट्राय टिपरी. नैवेद्य रेडी आहे आणि बैलांनी खाल्लेला सुद्धा आहे. तेवढ्यासाठी सुरू केलं ना. तेवढ्यासाठी सुरू अरे मग बैलपोळ्याचा नैवेद्य बैलाला दाखवायच्या आधी तूच खाल्लास. काय काय केलंय नैवेद्य दाखव. पुरणपोळी कुरडई वरण भात आमटी भजे बास. आधी जय जय बाप्पा करायचा मग खाऊ खायचा. पुरणपोळी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. तर आता आपण निघालेलो आहोत डबा वगैरे घेऊन. सगळी पुरणपोळीची जी तयारी केलेली आहे ती घेऊन आपण चाललोय शेतावरती. कारण शेतावरती सुद्धा आपल्या गाय आहेत, वसू आहेत, हम्मू आहे आणि एक अजून एक गाय आहे. सो आता तिकडे जायचंय पूजा वगैरे करायची. दिवस आहे आज. तुमचा दिवस आहे आज. तू स्वतःला काय समजतोस. बैल समजतो का बरं करतात बैलपोळा. सांग बरं बैलपोळा का बरं म्हणतात ते सांग. कारण बैल एवढं शेतात आपल्यासाठी काम करतो नाही तुम्ही राबवून घेता त्याला. आम्ही नाही तुम्ही शेतकरी लोक राबवून घेतात. छोटासा एक गोराच म्हणतो ना बैलाच्या पिल्लाला. हो बैलाच्या पिल्लांनी गाईच्या पिल्ला एक गोरा पण आहे. आपण त्याची सुद्धा गोरा नाहीये पण तो काळा आहे. चिक्कू किती छान लागले होते. तू चिक्कू नाहीये. अरे कच्चे अजून ते कशाला बोलवलं त्याला. बस आता खेळतेस. अरे इकडून तिकडून घे ना तुझं काय. झालं. बघू वर कसं दिसतंय. बघू कसं दिसतंय. ही वस्तू किती क्यूट दिसते ते. थांब ना.
शहाणी म्हणले ते काल एकदा तरी नीट कुंकू लावू दे. एकदा एकदा एकदा. काल झालं काय थांब देते. ते कुरडाई खातोय तो त्याला दे. थांबो. कच्चे कच्चे पाहिजे ना. कच्चे कच्चे नाही, येल्लो येल्लो घे. कच्चे काय करतो. खाली पडलेले घेऊ. पडलेले ना घेऊ काय, वर झाडाला पण आहेत ना छान. आता इथून इतक्या फास्ट हरिण पळत गेलं. आदित्यला वाटलं मी व्हिडिओ काढावं, पण मी इतकी घाबरले. मला वाटलं त्याच्या मागून वाघ पळत जातो. हा आमच्याकडे हा टायगर आहे, पण खूप मोठं उंच एवढं असं हरिण होतं. पण मला प्रोसेस होऊन मी व्हिडिओ काढूच तर तो पळून गेला फास्ट. रोज इतका मार खाता त्याला कळणारच नाही काही. तर सीताफळ पण लागलेत भरपूर, असे चिक्कू पण आलेत. बापरे किती मस्त. गुड फॉर स्किन. विटॅमिन सी बोल ना त्याच्यापेक्षा. विटॅमिन सी असतं का? हो, आंबट गोष्टीत विटॅमिन सी असतं. लागले आहेत का? कॅप्सिकम दिसत आहे. सडले असतील ते. कोणाची गाडी आहे? नवीन गाडी दिसते. क्षेत्र मोठे आहे ना आमचं, गाडीच लागते. हाय हमो. हाय आमचा बैलोबा. हमो. तर हा होता आमचा पोळा विषय. तर हा होता आमचा बैलपोळा विषय. होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा करा, माझ्या नवऱ्यासाठी तरी करा, नको माझ्यासाठीच करा.